माथेरानमध्ये प्रवासी पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यावरणपूरक ई रिक्षा चालवली जात आहे। स्वतः सरकार ही ई रिक्षा प्रायोगिक तत्वावर चालवत असल्याने या रिक्षाच्या वाहतूक मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात असतात। मात्र तरी देखील 23 डिसेंबरला सायंकाळी प्रवासी पर्यटकांना घेऊन माथेरान गावात जात असलेल्या ई रिक्षावर दगडफेक करण्यात आली। दरम्यान याबाबत माथेरान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अज्ञात व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत। वेस्ट साइड हॉटेलच्या इथं दगड मारला मला। आणि याचं सबूत हे तुम्ही बरोबर। आणि ते हाताने मारलेलं नाहीये किंवा बेचकीने किंवा माकडाने पण मारलेलं नाही असं नाहीये। बेचकीने कोणीतरी इंटेन्शनली मारलेलं आहे। ते त्यांच्या पायाला लागता राहिलेलं आहे। आज त्यांना लागू शकले असतं, उद्या कुठल्या कस्टमरला लागू शकते। तर ते आम्ही पण धोक्यातच आहोत। आम्ही माथेरानला फिरायला येतोय, स्वतःला हानी करायला येत नाही। ते तेवढा तुम्ही फक्त खात्री ठेवा। या गुन्ह्याचा अधिक तपास माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लवे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार महेंद्र राठोड करत आहेत। माथेरानमध्ये ई रिक्षावर दगडफेक प्रकरणाला वेगळे वळण लागत असून ही बाब माथेरान पोलीस गांभीर्याने घेऊन सदर अज्ञात इसमाचा तपास करत आहेत। कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार, कर्जत।